आज पुन्हा तीच वाट तुडवतोय. पण परिस्थिती केवढी वेगळी आहे. आपलंच गाव ज्यात पदोपदी जातीवरून भेद सोसावा लागला, आज त्याच गावचा कलेक्टर बनून इतक्या वर्षानंतर पुन्हा तिथे चाललो आहे. अहो, जात नाही ती जात शांतपणे जगू कुठे देते. अनेक पिढ्यांनी सोसलं. अहो, माझ्या आईवडिलांनी हे सोसलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश मनात करून मी जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं. मोठा झालो आणि संघर्ष करायला लागलो. नाही, करतोय. पण का कोणास ठाऊक, आज इथे आलं चिन्मयची आठवण लक्क होऊन आली मनात. किती गोड आणि कडू आठवणी आहेत या गावच्या. पण चिन्मय आणि त्याचं घर विशेष लक्षात राहिलेलं. चिन्मय आणि माझी तशी निरागस आणि निखळ मैत्री, आणि त्या मैत्रीचा घट्ट डिंक म्हणजे आमचा दोस्त. या दोस्तामुळे कितीही दोघांच्या घरचं टोकाचं वातावरण असलं तरी आम्ही एका पातळीवर मैत्रीचा मजबूत पूल बांधून होतो. काय होते ते दिवस. हे चिन्मय, काय रे? इथे इथे केवढं भारी मांजराचं पिल्लू आहे. हे बघ, केवढं मस्त मांजर आहे. हो रे, किती मस्त मांजर आहे. याला आपण पाळायचं का? नको नको, आपल्या घरच्यांना पाहून देत. हे हळू घे. डोळे केवढे भारी आहेत. आहे त्याचे नख बघ ना, त्याचे स्टॉप. आणि बघ ना. काय रे मुलांनो, काय करताय? अण्णा, आपण याला पाळायचं का हो? हा सारखा आपल्या घरात जातोय. मांजरीचं पिल्लू? अरे पण लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. हा, आम्ही त्याची काळजी घेतो. बर, कुठे मिळालं तुम्हाला? आम्हाला आत्ताच भेटला. हो का? बर बर बर, पण नक्की काळजी घ्याल ना? ठीक आहे, पाळूया आपण. आणि नाव काय ठेवलंय त्याचं? दोस्त. आत्ताच ठेवलंय. छान नाव आहे. पाळूया. त्याला दूधबीट पाजा. हा. दोस्त मोठा होऊ लागला तशी आमची दुनियाच बदलून गेली. सुट्टीच्या दिवशी दिवसभर आणि इतर दिवशी शाळेच्या आधी सकाळी आम्ही त्याच्या भोवती जमा व्हायचो. तो कसा चालतो, चेंडूच्या मागे कसा धावतो, शेपूट कशी उंचावतो याच्यावर दिवसभर चर्चा व्हायची. दिवस जाऊ लागले. आम्ही सगळे अगदी खुश होतो. ह्या दोस्तमुळं तर खरं तर चिन्मयची आणि माझी मैत्री आणखीन घट्ट झाली. आई, अगं आई, सकाळपासून दोस्त सापडत नाहीये. दोस्त, अरे तू आवरून घे ना रे. दोस्त, दोस्त, सिद्ध्या, दोस्त, दोस्त. आई, बघ ना, सापडत नाही दोस्त. अरे असेल इथंच कुठं. दोस्त, दोस्त. आई बघ ना, तिथे बघ. दोस्त. ए तू शाळेचं आवरून घे बरं. दोस्त. तू हेच करत बसते. मला दोस्त सकाळपासून सापडत नाही मला. अरे असेल कुठेतरी बाहेर. तू अशीच करते आई. सिद्ध्या, सिद्ध्या दूध पिऊन जा आधी. नको. सिद्ध्या. दोस्त. थिट 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 थिट. हट हट. जा ना. हट हट हट.
थिर 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 हट 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 थिर शी थिर 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 हट 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 काही खालच्या जातीची माणसं साधी मांजरं पण सांभाळता येत नाही आपली थिर 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 हट 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 कधीपासून त्रास देते अरे घेऊन जा ना तिला सापडलं आई आपण कोण आहोत? म्हणजे आपण खालच्या जातीचा आहोत का? का रे काय झालं तुला कोणी काय बोललं का नाही, ते शेजारचे काकू बोलत होत्या. लक्ष नाही द्यायचं बाळा बोलू देत पण असं का म्हटले त्या? लोकांना सवय असते बोलायची आणि तुला सांगते हा, तुझ्या अण्णांना आवडत नाही हा अजिबात जातीपातीबद्दल बोललेलं त्यामुळे तू पण बोलू नको विचार नको करू जास्त काय पण नाही, त्यांना आपला दोस्त पण आवडत नाही. नाही चालत तर नाही चालत म्हटलं ना तू नको लक्ष देऊ म्हणून त्यांच्याकडे मुलांमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे शेख रिहान नगिलाल इयत्ता 4थी आणि द्वितीय क्रमांक आहे तिसरीतला दळवी सोमनाथ विजय आहे का दळवी चिन्मय, ए चिन्मय, कुठं पळतो जेवढा? अरे माझ्या घरी आज मासे येणार आहेत. हा, हो. पण तुम्ही मासे खात नाही ना? अरे खायचे नाही रे, ते का काचेच्या पेटीत असतात रंगीबिरंगी. हा, हो, माझ्या बाबांनी ते परगावर ना आणले. तू येणार आहेस का बघायला? ठीक आहे, चल. मग चल आपण जाऊया लवकर. मला हा आवडला. व्हाईट आणि ब्लॅक वाला ना? हो. मला पण. ताई हे घ्या चाचा दादा कसे आहेत मासे खूपच छान आहे हो ना आमच्यांना इतकी हौस आहे काय सांगू तुम्हाला दादा आवडलाय ना फिश टँक अहो परगावरून आणलेत त्यांनी मासे किती महागाचे आहेत चाचा हो 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 एकदम आवडले ना अरे ही मागं लागली आणि तो चिनू पण आमचा मागं लागला होता की मासे आणा आपण पॉट ठेवूया घरामध्ये म्हटलं चला एकदाचा आणून टाकू तर त्याकरता मला पुण्याला जावं लागलं नंतर बघितलं तर मासे अरे 350 रुपयाच्या खाली मासेच नाहीत अरे छोटे छोटे मासे एवढूशे पण एवढी किंमत आता काय सांगायचं मग घेतले आता त्यांच्या हौशी करता पेटी सकट 350. हो पेटी सकट म्हणजे तो फिशपॉट येतो ना असा तो हा तो आता याचे सकट त्याची किंमत आहे 350 रुपये बरोबर. पण म्हटलं जाऊ दे हौसेला मोल नाही रे शेवटी आणि तुला सांगतो माशानं कसं मन एकदम शांत राहतं मस्त बघ 2 मिनिटं तू असं बघ असं डोकं असं एकदम कुल कुल अरे यांचं खाणं पिणं औषधं खर्च काही विचारूच नको चल रे सिद्धार्थ. अण्णा 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 हा अण्णा ते काय होतं? अरे ही शोकेस म्हणजे काय म्हणूया त्या माशाच्या पेटीला ॲक्वेरियम म्हणतात. पण ते कशाला आणतात? तुझा प्रश्न छान आहे. ती रिकामी प्रतिष्ठेची वस्तू आहे. आपण पण घ्यायचं का? असल्या मूर्खपणामुळे प्रतिष्ठा कधी वाढत नसते. प्रतिष्ठा वाढते ते तुझ्यासारखा मुलगा झाल्याने. घराण्यात कोणतीही बौद्धिक परंपरा नसताना तू वर्गात पहिला येतो की नाही आमचं नाव मोठं करतो ही खरी प्रतिष्ठा. चल चला वाडा जेवायला वाडा.
अरे अरे कोण आहे रे तिकडे? अरे अरे काय झालंय? अरे 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 शे, अरे काय झालं? कोण आहे रे? हा हे अरे कोण 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 पाळलं तिकडं? हे खिडकी कशाला उडी ठेवले? हा कळत नाही का तुला? काय यांना किती बोलावं काही कळतच नाही. सांगून सांगून दमलो आता मी. अरे एवढे महागातले मासे होते ते. हा अक्कल नाही तुम्हाला? हे मांजराचे ठसे कसले दिसत आहेत? हा एवढे महागाचे मासे आणले होते, तुम्हाला साधं लक्ष ठेवतात नाही का? हा अरे 350 रुपयाच्या वरती खर्च केला होता. अरे कोणी ती कुत्री मांजरी पाळलीत? लक्ष ठेवतात ते तुम्हाला? हा एवढे इथं एवढे? अरे अरे बाहेर गावावरनं आणले होते मासे मी. हा अरे कुठून शोधावं लागलं मला शहरामध्ये जाऊन. अरे माहितीये ना की आपलं मन शांत राहायला हवं यासाठी घेतले होते. झालं उलटच. डोकं तापायला लागलं आता. हे कोणाच्या मांजराने केलं ना मला खूप चांगलं माहिती. कोणाच्या मांजराने केलंय? हा आत्ता जातो आणि बघतो त्याच्याकडं. आता मला काय माहिती मांजर घरात येईल आणि हे सगळं करेल? हा, माहिती असतं ना ते मांजरला घरातच घेतलं नसतं. च्या मारी. एवढे महागाचे मासे आपले. अरे महागाचे काय महागाचे? आता या नुकसानीचं काय करायचं? हा अण्णा येऊ? हां या की. याव. अरे सगळे चालेल की. ये 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 चिन्मय ये ये. बसा. बसा बसा. मग या ना चाचा या. काय काम काढले? ते आपलं मांजराने काल आप्पाचा पॉट नाही का पाडला? फिश पॉट. आपल्या सांग की आप्पा. अरे असं काय करतो अण्णा? अरे तुझ्या पोरानं जे पिल्लू पाळलं ना मांजराचं, त्यानं तो फिशपॉटला धक्का लावला आणि ते फिशपॉट फुटलं नाही का? हा ना. अरे मग जरा काहीतरी दे. काहीतरी अरे द्या ना काय? अण्णा त्यांना नुकसान भरपाई. अरे पण ते एवढंसं पिल्लू कसं काय एवढा मोठा फिशपॉन्ड पाडेल? हां कोणी काय म्हणजे याला काय पुरावा आहे का? कोणी काय पाहिलंय का? अरे काल तुला ठसे नाही का दाखवले? हा नाही, नाही, काय राव? हे दादा तुम्ही पाहिलं तरी ना बोला. पाहिलं. काल बघितलं नाही, की पण- अण्णा आपण. हे करताना खरंच कोणी डोळ्यांनी बघितलंय का? हा एक मिनिट. हे चिन्मय, तू अण्णाला खरं काय ते सांग. हा त्या यांच्या मांजराने तो आपला फिशपॉट पाडला की नाही? हा सांग ना अण्णाला, सांग. बोल. हे बघ आता. अरे बोल ना खरं काय ते. हो. बघितलं? एवढंसं पिल्लू नाही, मी नाही देणार पैसे. काय? यानंतर लहान लहान गोष्टीवरून तनतन होतच राहिली. अण्णांचं आणि काकांचं संभाषणच बंद झालं होतं जणू. चिन्मयनंही माझ्याशी बोलणं सोडलं होतं. अर्थात घरच्यांच्या सांगण्यावरून. मला ते खूप विचित्र वाटायचं. घरात सुद्धा भांडणांचे प्रसंग आहेत. काकू सतत आमच्या जातीचा उद्धार करीत राही. मस्त चाललेले दिवस अचानक वाईट होऊ लागले. पण त्यातही मी सारखा दोस्तवर नजर ठेवून असायचो. पुन्हा तो कोणाच्या घरात जाऊ नये यासाठी मी खूप काळजी घ्यायचो. पण या सगळ्यात कळतच नव्हतं की मी आणि चिन्मय पुन्हा कधी बोलायला लागू. पाणी दे ग. हे घ्या. हां मी चहा टाकते हा. नाही नको. अरे डबा पण नाही खाल्लाय. झालंय काय? काय नाही ग. बाहेर कोणी भेटलं का तुम्हाला? कुणी काही बोललंय का? नाही ग. मग काय झालंय सांगा ना. बोला. काही नाही ग. तो आप्पा परवा आपल्या जातीबद्दल बोलला. तुम्ही कशाला कोणाकडे लक्ष देताय? जाऊ द्या ना, मरू द्या. असं कसं जाऊ द्या?
आणखी किती वर्ष सांभाळायचं? तुझ्याकडे किती पैसे आहेत? काय अण्णा? अरे अप्पा, परवा जो फुटलेला फिश पॉन्ड होता तो काही 350 रुपयाचा नव्हता, 385 रुपयाचा होता. मी चौकशी करून आलो ना. हे घे. अरे घे ना, त्याला काय होतं? अरे नुकसान झालंय तुझं. अण्णा द्या माझ्याकडे. चला मिटलं बाबा यांचं. या की अण्णा, बसा की एकदम. नाही नाही चालू असं दे. काय करताय अण्णा? इतक्या दिवसांनी आलाय, बसा एक डाव. नाही नाही चालू दे. चला येऊ का? अरे अण्णा, अच्छी. अरे एवढं का भिजलंय? अरे अचानक पाऊस पडला ना आणि छत्री पण नव्हती. अच्छी. हा ना. ए मज्जा आली. पण एक गोष्ट सांगू. अच्छी, मला दोस्ती खूप आठवण येते. मला खेळायचं त्यासोबत. मला पण तुझी खूप आठवत होती. दोस्तला पण तुझी खूप आठवण येत होती. ए आपण त्याला घेऊन जायचं का खेळायला? अच्छी. हा ठीक आहे, आपण डोंगरावर घेऊन जाऊ त्याला. खरंच? हो हो ठीक आहे. आपण त्यासाठी बॉल पण घेऊन जाऊया. ठीक आहे ठीक आहे. ए उद्याचं नक्की ना? हो हो. ए तू भिजणार माझ्यासोबत? नाही नको. अरे चल रे. अरे नको ना. अरे चल रे. अरे चल कशाला? चल तुम्हाला आजारी पाडशील. चल रे. काय पडत नाही आजारी. चल लवकर चल लवकर. चल चल. आई, काय रे? चिन्मय खूप आजारी आहे. त्याला भेटायला जाऊ का? आत्ता नको, जेवायला वाढते मी. जेवण करू आपण आणि मग जाऊयात. हा हो. अण्णा, अण्णा, वहिनी, हा वहिनी, दारू उघडा लवकर. आलो, अण्णा, आलो. दारू काढ. अण्णा, अण्णा. काय रे? अरे अण्णा, अरे माझं पोरगं आजारी पडलंय. डोळे पांढरे केलेत. अरे काय करावं, काही सुचत नाहीये. बर बर, काय काय काळजी करू नकोस. हा मुलाला घे, मी रिक्षा घेऊन येतो. चल ए लवकर रे बाबा. मी रिक्षा घेऊन येतो का? अहो काय झालं? काय करताय? अगं थांब ग. अण्णा गेले रिक्षा आणायला. सिद्ध्या, ए सिद्ध्या. काय झालं? बस बस बस. हे चल अप्पा, ये लवकर. हा, चला, सावकाश चला. न्या. हो हो. चल 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 लवकर बस. घेऊन ये मग. तू काही काळजी करू नको बाळा. हा सगळं ठीक होणार आहे. चल आज चल. हा कसा आहे हो तो? बरं आहे ना? बरं आहे आता. काय म्हणतात डॉक्टर? औषधं चालू आहेत. घरी आणलं त्याला? नाही अजून. झोप झाली नाही वाटतं रात्रभर.
मी चहा टाकते तुम्हाला. ते आपला थर्मस कुठे आहे? हाय की. त्याच्यामध्ये चहा दे, आम्ही सगळेजण एकत्र पिऊ. बरं ठीक आहे चालेल. आणि हा कुठे आहे? सिद्धार्थ? सिद्ध झोपलाय. उठव ना त्याला. सिद्धार्थ, ए सिद्धार्थ, सिद्ध उठ बरं. झाली का झोप? हा, चला आवरा, तुमचे मित्र वाट बघतायत तिकडे. हां पण तो चिन्मय कसा आहे? तोच आठवण काढतोय तुझी. तो दोस्त कुठे आहे तुझा? कुठंतरी सापडत नाही मला. कुठंतरी हरवलाय तो. म्हणजे? कधीपासून शोधतोय, कुठंतरी हरवलाय. बर तू तर आवर, आपण जाऊ. त्याला आवर. हो. चल. आप्पा कुठे आहे? डॉक्टरांशी बोलतायत. हां. कसा आहे रे आपला दोस्त आता? दोस्त आपल्याला सोडून गेला. कसं काय? तू बरा हो ना लगेच. आपण त्याला शोधायला जाऊ. हो, आपण जाऊया त्याला शोधायला. ठीक आहे. ऐक ना सिद्ध्या, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय? आपल्या दोस्ताने नव्हता फोडला राव तो फिश टँक. तो खूप चांगला होता. खरंच नाही तोडू शकत फिश टँक. मलाही तुला एक गोष्ट सांगायची. दोस्त हरवलं नव्हतं, मी त्याला लांब सोडून आलो. काय? आपल्या घरच्यांमध्ये फार भांडणं होत होती त्या दोस्तमुळं. म्हणून मी त्याला लांब सोडून आलो. मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय? येत्या रविवारी आम्ही आमचं घर बदलतोय. काय? हो, आप्पांची बदली झाली. यस, गुड मॉर्निंग सर. हो मी आलो इथे. हो उद्या जॉईन होऊ शकतो. यस सर. बाय. अण्णा, माझं जरा चुकलंच. नाही, मी रागाच्या भरात तुला वाटेल ते बोललो. राहू दे रे, राहू यार दे. प्लीज मला माफ कर. चलो चिन्मय, ठीक पटपट आवरून आहे, घे. मनावर नको घेऊ. चलो चाचा आती हूँ. बरं, ते वास्तुशांतीचं मात्र विसरू नका. पत्रिका मी पाठवीनच, ठीक आहे, पण विसरू नकोस. वहिनी नाही सांग. येणार ना, सगळेच येणार. येऊ? हो. हां नाही, आणि काय मदत विदत लागली तर सांगा. चिन्मय धर रे बाळा. सिद्ध्या धर रे. ए दे इकडं. उतरा तुम्ही दोघं, उतरा. आणि काय मदत वगैरे लागली तर येत जा. देवा देवा देवा. हां अण्णा, हां. येतो आम्ही. अहो चला, उशीर झालाय. केव्हापासून चला, थांबलाय. चला, चला, चला चला. चला लवकर. हां. ते चिन्मय, चल वास्तुशांतीचं बरं, मात्र बस ना. विसरू नकोस हं? हां. सगळ्या गोष्टी सांगायला लागतात का रे चल. तुला? अण्णा, त्या दिवशी तुम्ही रिक्षासाठी पैसे दिले होते ना, ते हे घ्या. कशाला? अहो राहू दे, हिशोब म्हणजे हिशोब. सिद्धार्थ,
घे नको, नको. ठेवा हो. अण्णा चॉकलेट घेऊन द्या. चला चिन्मय हे पकड. चला अण्णा येतो आम्ही. ठीक आहे. अण्णा हं? त्यांना आपण नाही चालत, आपली मांजर नाही चालत, पण आपले पैसे कसे चालतात?